सद्गुरू मानकरी बाबा जिंदेजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम। तसेच आपली वाराणसी सुद्धा उपस्थित आहे, त्या आईला माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष जी वाडी बसनेजी यांना माझा नमस्कार आणि कार्यकर्ताजी आणि ज्येष्ठ सेवक सेविका बरोबर सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमावर अवलंबून राहते आणि सेवकावर पडलेले अनुभव। कारण बाबांनी चर्चा बैठक ही शाळा आहे, आपण या शाळेमध्ये जाऊन ते शिकायला भेटतात आणि जास्त हुशार व्हासाठी ट्युशन लावतात। आपले मुलं जास्त म्हणजे शाळेत जातात मग ट्युशन लावतात, तर जास्त हुशार झाला पाहिजे म्हणून मग आपल्याला ही चर्चा बैठक आहे, नववे हवन आहे, त्यागाचे हवन आहे, सेवक संमेलन आहे। आपला परपंच साधून परमात्माचे कार्य करायला लागते हे बाबांनी आपल्याला सांगितलं आहे। मी एक अनुभव सांगते। 10-12 वर्षाच्या अगोदरचा मुदलियार हॉलमध्ये ढोंगेजीकडला म्हणजे कार्यक्रम होता हळदी कुंकवाचा। ते गुरुमामी तिकडेच राहत होती धर्मदीप नगरला आणि तिनं मला फोन केला, वनिता म्हणजे चालते का हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला? तर ते कधी कधी म्हणजे ती आपल्या घराकडले पोरं पाठवत होती मला घ्यायसाठी आणि म्हणजे ती संक्रांत झाली होती आणि तिने एक मुलगा पाठवला, पण त्यानं सुद्धा यायला नाही का पाहिजे, तो दारू पेला होता। मला असं वाटलं थोडंसं म्हणजे तो अंदर आला। मी आपली साडी वगैरे म्हणजे एका पन्नीमध्ये भरली आणि तिच्या घरी म्हणजे मी आपले कपडे चेंज केले, पण जेव्हा तो आला तर मी त्याला अंदर ये म्हटलं, अंदर आला। माझ्या घरी आला, मी त्याला पाणी दिलं तर त्यानं पाणी पण नाही घेतलं आणि नाश्ता दिला, नाश्ता पण नाही घेतला। तशीच मी म्हणजे त्याला लावला आणि गाडीवर बसली आणि वनदेवी चौकमध्ये त्याची पल्सर गाडी होती आणि वनदेवी चौकमध्ये ते गाडी गेली म्हणजे जास्त अशी स्पीडमध्ये पण नाही होती आणि अशी पण नाही होती म्हणजे तरी पण भगवंत सत्तेला कसोटी देते। जे म्हणजे आपण बाबाचे तत्व शब्द नियम काय आहे, बाबाने आपल्याला का शिकवून दिली आहे, त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलो तर आपल्या बाबाला आपल्याकडून म्हणजे सही नसणार कोणती गलती मला तर माहीत नव्हतं का तो दारू पिला आहे का काय बाबूंचं नाही, पण ते धीरे गाडी होती तरी पण मी त्याच्या गाडीवर म्हणजे अशी धीरे होती तरी अशी उलटी पडली, म्हणजे असे आपण असं साईडने बसतो ना तर अशी पडली मागं, अशी एकदम पलटी मारली गाडी आणि त्याचा मोबाईल म्हणजे चुरा झाला आणि माझ्या थोड्या हाताला घसाटा लागला होता आणि मग तरी पण मी त्याच्या गाडीवर बसली आणि त्याच्या घरी मामीकडे गेली त्यांच्या घरी आणि त्यानं गाडीसुद्धा नाही थांबवली, सांगितलं नाही का हे ताई पडली का काय, पण त्यानं सिद्धी गाडी आपल्या घरी घेऊन गेले आणि मग माझ्या मामीनी म्हटलं, मामी कसं म्हटलं बरं आज म्हणजे थोड्यावर गेली तर नाही मला इतका मार लागला असता म्हटलं। आता ते लोक इतके पस्तावत होते का चांगला झाला बा म्हणजे आम्हीच पाठवला आणि त्यानं सांगायला पाहिजे होतं का मी दारू पेला होता नाजत बा म्हणून यांनी, पण भगवंत सत्तेची कसोटी पाहिजे ना तर कोणी दारू पेल्याच्या घरचा बी खाते आणि असे दारू पेणाऱ्यासोबत बी संगत करतात। पण बाबाला मी मागं पार्टीला कार्यक्रमाला गेली होती ना तेव्हा म्हणजे असं मार्गदर्शन सांगितले होते का बाबा अनेक लोकांसोबत संगत एकदम कमी करत होते आणि जे आईने सांगितलं ते म्हणजे त्याईनं अनुभव सांगितला होता का आम्ही एका गावाला गेलो होतो का आणि मी बाबा असे बसलो होतो आणि एक माणूस आला तिथं त्या गावचा म्हणजे धोतरवालाच होता म्हणे आणि तो आमच्या बिचामध्ये बसत होता म्हणे, तर बाबानं मला आपल्याकडे खिचलं म्हणे। आपल्याला संगत सर्वाचीच करायची आहे, पण आपल्याला आपल्या मार्गामध्ये कोणते नियम आहे, आपल्या मार्गामध्ये चालतात का नाही चालत हे आपल्याला परिपूर्ण पाहावं लागते, हुकून चालायला लागते, तेव्हाच परमेश्वर आपल्या जवळ राहणार आहे। आपण बाबाच्या तत्व शब्द नियमाकडे लक्ष देऊन तर भगवंत आपल्याकडे लक्ष देणार आहे। हे म्हणजे सगळ्याला आपल्या मार्गाच्या सेवकाला सेवकिनीला शिक्षण आहे आपल्या मार्गाचा। आणि मी अजून एक अनुभव सांगते। मी नांदुऱ्याला कार्यक्रमाला गेली होती आणि तिथं म्हणजे बाबाजी होते एक म्हणजे त्याईनं पुष्कळ म्हातारे होते, त्याईनं मार्गदर्शन केला होता का आपला भगवंत म्हणजे असं आपण आपल्या मनातून कोण्या अनेक वाल्यावर जर आपत्ती राहिली तर त्याच्यासाठी जर शब्द ठेवला तर परमेश्वर त्या शब्दावर उभा राहते। त्याईनं मार्गदर्शन असं केला की एका घरी म्हणजे असा कार्यक्रम होता बा 200 लोकांचा आणि इतका पाऊस होता का पाणी म्हणजे असं थांबतच नाही होता आणि तिथं असा एक असा म्हणजे साधू संत आला होता म्हणे का त्याच्या अशा इतकल्या जटा होत्या म्हणजे मोठ्या तिथं म्हणजे कथा वगैरे काही कार्यक्रम झाला असं, पण स्वयंपाक झाला सर्व काही झाला पण पाणी थांबायचं नाव नाही घेत होता आणि मग कसं करायचं बा, त्याला पण जेवण होतं, त्या आपले सेवक होते ते बाबाजी त्यांना पण, तर बाबाजी मी म्हणणे त्या साधूकडे गेलो म्हटलं म्हणे का साधू तुम कुछ करो ना, ये पानी रोकने के लिए अभी ये खाना बना है तो कैसा होगा इतने लोगों का, तो म्हणत होता का मैं क्या कर सकता पानी को म्हणजे
म्हणजे ते फक्त साधू संत म्हणजे कसे बाबानं म्हटलं आहे ते हजारो साधू होतील या जगामध्ये, पण आपल्या बाबासारखं असं कोणीच नाही होणार बा म्हणून सन्यानी ते म्हणून सन्यानी मग ते म्हणे आम्ही घरी आलो म्हणे आणि भगवंताला अगरबत्ती कापूर लावली आणि भगवंताला विनंती केली का बाबा हनुमानजी, बाबा जंगलीजी त्यांच्या घरी 200 लोकांना जेवण बनलेलं आहे आणि हा जर पाणी नाही थांबला तर तो पूर्ण जेवण म्हणजे वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सन्यानी आता 2 किंवा 3 घंट्याची वेळ द्या परमेश्वराला मी वेळ मागितली म्हणे. भगवंत शब्दावर उभा राहते. जसं मी शब्द ठेवलं म्हणे पाणी थांबला 8 वाजतापासून का 9 वाजतापासून पूर्ण 12 वाजतापर्यंत पाणी थांबला आणि 2-3 घंटे ते वेळ दिले. जेवण वगैरे सगळं काय निपटलं आणि पाऊस चालू झाला म्हणे. अशी आपल्या बाबाची कृपा आहे त्यानं म्हणजे बाजूच्या आपल्याला बाबानं चांगले विचार ठेवायला सांगितले आहे. मग तो अनेकवाला राहो का आपल्याविषयी कोण का सुटते ते आपल्याला नाही पाहायचं आहे. कारण आपण का सुटतो कोणाच्या विषयी बाबांना म्हटलं आहे का दुसरे के ऊपर ध्यान मत देऊ खुद के ऊपर दे. म्हणून आपल्याला आपलं पाहायचं आहे. कारण आपण लोकांकडे 1 बोट दाखवला तर आपल्याकडे पण 4 बोट राहते. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियम मनाला सोपे नाही आहे, बहुत कठीण आहे. वागाला बोलायला सोपे आहे, वागायला कठीण आहे. आपण एका तत्वाकडे एका शब्दाकडे जर लक्ष दिलं होतं आपण आपल्याला कोणी बी किती काय म्हणत असेल, किती पोचत असेल, कोणी बी किती काय बोलत असेल तरी आपण त्याच्या काहीच नाही बोलू शकत. कारण बाबा पण बाबाला किती बोलत होते, आपण मार्गदर्शन ऐकले, किती म्हणजे त्याच्या अंगावर शितारा पाणी टाकत होते, पण ते पूर्णपणे परमेश्वराच्या चरणी मेले होते. आपल्याला कोणी काय म्हटलं तर आपल्याला राग येते. आपण म्हणून त्याप्रमाणे आपण मरत नाही म्हणून आपल्याला राग येते. म्हणून आपण बाबासारखे होऊ नाही शकत, करू नाही शकत. पण बाबानं दिलेल्या तत्वशब्द नियमाचं आपण म्हणजे आपल्याकडून जेवढं जमते तेवढं परिपूर्ण पालन करण्याचा म्हणजे आपण कोशिश केल्या पाहिजे. आणि मी अजून एक अनुभव सांगते वेळ कारण गुलशननगरमध्ये आम्ही म्हणजे एक म्हणजे आमचे कुणबीचे पंचमध्ये अनेकवाले आहेत. त्याच्या पोराची म्हणजे तब्येत बरी नाही होती आणि राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये भरती केला होता त्याला आणि त्याच्या पायाची नस लागली होती. खूप म्हणजे अशी खूप नस लागली होती आणि त्याला रोजचे 5-5 हजार रुपये लागत होते. पण आरामच नव्हता लागत. तरा किती बी पैसेवाले राहील तरी तरासून जाते. पण मी रोज ते आमच्या एका टाटामध्ये जेवण खाऊन होतं. आपण ते मी म्हणू नव्हते शकत का आम्ही तीर्थ बनवून देतो का कसा का म्हणून. मग एक दिवस मी याची सायंकाळच्या वेळेस त्याच्या घरी बसली होती. तो सुरेश 2 नंबरचा मुलगा आला. मग ते असा तरासल्याचा झाला म्हणते तरी त्याला आराम नाही लागत. 5-5 हजार रुपये रोजचे लागत होते तरी पण त्याला झोप नव्हती लागत. न तळप होती. सायंकाळी ते क्रोशिनची गोळी तो एवढा मोठा डॉक्टर एवढ्या मोठ्या दवाखान्यात ते क्रोशिनची गोळी देत होता. मग म्हणते बाई बिजू भाऊ तीर्थ बनवून देईन का म्हणते नरेशसाठी. मी म्हटलं मी इतके दिवस झाले तुमच्या घरी येतो पण मी आमच्या बाबाची शिकवण आहे म्हटलं का आम्ही आपल्याकडून नाही बोलू शकत का तीर्थ बनवून देतो का काय म्हणून सुनेनी. मग ते सायंकाळी ते आत्या आमच्या घरी गेली आणि ती लढत होती का माझे मुलं म्हणजे असे स्वतः काम करतात बा काही कोणाचा वाईट केला का केला का. मग माझे पती कामावरून आले आणि तीर्थ बनवून दिला त्यांना तीर्थ आणि हे सुद्धा त्याच्यासोबत दवाखान्यामध्ये गेले आणि ज्या दिवशी तीर्थ दिला ना त्या दिवशी त्याला गोळी नाही द्यावा लागली. आपल्या भगवंताची कृपा अशी महान आहे आणि त्याला आराम लागला आणि त्या तीर्थावर त्या लोकांनी सुट्टी घेतली. 20,000 रुपये लागले 4-5 दिवसामध्ये पण त्याला आराम नव्हता लागला. आणि मग आपला काही दवाखाना नाही होय तर यायनं म्हटलं आता तुम्ही म्हणजे आपलं पाहू शकता बा. आता मी 3 वेळा तीर्थ दिलो दुबारा नाही देऊ शकत बा म्हणून संजयनी. पण त्यांना तीर्थ दिला ना तर जे दवाई काम नव्हती तर डॉक्टरची ते आपल्या बाबाच्या तीर्थानं आराम झाला आणि त्याला आराम लागला आणि त्या तीर्थावर त्या लोकांना सुट्टी घेतली का अशी भगवंताची कृपा आहे. म्हणून आपल्या बाबानं म्हटलंय आपण जर 4 तत्व 3 शब्द 5 नियमानं वागून तर आपल्या घरी कोणी दुःखी जरी आहे तर तो सुखी होऊन गेला पाहिजे. आपल्या मुखातून चांगली वाणी निघल्या पाहिजे आणि आपल्याकडून प्रेमाचे शब्द निघल्या पाहिजे. तिथेच परमेश्वर आहे. सत्यमेव प्रेमानं वागण्याची कोशिश केल्या पाहिजे. ही आपल्या बाबाची शिकवण आहे. म्हणून सत्यमेव प्रेम बोलायला सोपी आहे, वागायला कठीण आहे. पण आपण जर भगवंताकडे लक्ष जर दिली बाबाचे आपल्या तत्वशब्द नियमाकडे जर लक्ष दिलं तर आपण म्हणजे जे गलती करणार आहे ते करत नाही. म्हणून आपण सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना म्हणतो ते नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागते आणि त्याप्रमाणे वागण्याची कोशिश करायला लागते. कारण मानव कर्म करता चुकीचे पात्र पूर्णपणे तर वागत नाही. पण भगवंताला बी माहीत आहे कर्म करता आपण जाणून बुजून आपल्याला माहीत असताना जर आपण चुक्या करता तो म्हणजे असा खूप मोठा गुन्हा होते. म्हणून मी जास्त बोलली असेल किंवा जास्त वेळ घेतला असेल. भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करतील. मानते की बाबा जयंतीजी क्षमा करतील. माझ्या बोलण्याच्या विचारात
चुक्या भुल्या झाल्या असेल भगवान बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी. आणि माहीत नाही माझे कधी कधी अशी डोक्याची नस अशी कधी कधी तिडकल्यासारखी लागते काहून तर गजानं असं कधी कधी असं वाटते मला. तर भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी. तर एक डॉक्टर म्हणत होता का कधी कधी आपण मोबाईल वगैरे पाहतो झोपतो तसे दबल्यासारखी होते त्याच्यामुळे दुखते बामच नाही कधी कधी त्रास होते. बाम वगैरे लागली तर आराम होऊन जाते. पण भगवंता धनदौलत नको बाबा सुख समाधानी पाहिजे आणि तुम्ही पाहिजे नेहमी तुमची कृपा म्हणजे आपल्या शौकावर ना आमावर पाहिजे. धनदौलत काय आज आहे उद्या नाही आहे पण परमेश्वर जर राहिला तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. म्हणून माझ्या बोलण्या चालण्यात विचारात तत्वशब्द नियमात 15 दिवसामध्ये काही चुकी झाली असेल भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करतील. मानते की बाबा जुमदेवजी मला क्षमा करतील. वाराणसी आई सुद्धा क्षमा करतील. आजच्या बैठकीचे अध्यक्षजी आणि ज्येष्ठ सेवक सेविका मुलं बाळ मी सर्वांना क्षमा मागते. माझे शब्द इथंच थांबवते. सर्वांना माझे नमस्कार.